आणि आता हे 5 नंबरचं एक्झाम्पल बघा, एवढं मोठं आहे, पण काही घाबरून जाऊ नका. ऍप्लिकेशन आहे. सगळ्यात महत्वाचं दोनच गोष्टी आपल्याला, एक तर अपोलोनियस यूज करायचं किंवा ऍप्लिकेशन. आता अपोलोनियस फक्त, बाकी सगळ्याच्यात अपोलोनियस, याच्यात पण अपोलोनियसच आहे, फक्त ऍप्लिकेशन 3rd नंबरचं एक्झाम्पल आहे. मग आपण हे एक्झाम्पल सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकतो. लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन. आता सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं राहिलेलं आहे, की जे 4 मार्क्सचं आहे. 4 मार्क्ससाठी तुम्हाला हे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं आणि बरंच मोठं एक्झाम्पल आहे. अवघड वाटेल बऱ्याच जणांना, काही विद्यार्थ्यांनी सोडूनच देतील, काही गरजच नाही म्हणजे हे उदाहरण सोडवण्याचं. पण अवघड असं काहीच नाहीये. मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये हे 4 मार्क्स मिळवून देण्याचा प्रयत्न करते. फक्त तुम्ही काय करा, तुमचं पेन पेन्सिल, तुमचं जे स्टडी मटेरियल ते व्यवस्थित घेऊन माझ्यासोबत बसा, नीट कॉन्सन्ट्रेट करा, नीट लक्ष द्या. हा 4 मार्काचा प्रश्न 100% तुम्हाला समजेल. 100% तुम्ही नंतर कमेंट सेक्शनमध्ये स्वतःहून लिहाल. ठीक आहे. दिलेलं बघा, आपल्याला फिगर मध्ये काय दिलेलं बघा. इन फिगर पॉइंट टी इज इन द इंटेरियर ऑफ रेक्टँगल PQRS. PQRS हा एक रेक्टँगल आहे, तो ऑलरेडी दिलेला आहे. आणि टी काय आहे, अँड टी इज इन द इंटेरियर, याच्या आतमध्ये आहे. टी हा पॉइंट काय दिसतोय तुम्हाला, PQRS या रेक्टँगलच्या आतमध्ये दिलेला आहे. आता रेक्टँगल सगळ्यांना माहिती आहे. रेक्टँगलचे काय कॅरेक्टरिस्टिक असतात, रेक्टँगलच्या समोरासमोरच्या बाजू काय असतात, कॉन्ग्रंट असतात. या समोरचे लेंथ कॉन्ग्रंट आणि ब्रेड्थ कॉन्ग्रंट असते. अजून काय प्रॉपर्टी आहे, दॅट इज ईच अँगल ऑफ रेक्टँगल इज राईट अँगल. हे दुसरी प्रॉपर्टी, हे आपण 4वी 5वी 6वी पासून शिकलेलो आहोत. अजून एक तिसरी प्रॉपर्टी पण आपल्याला इथे वापरायची आहे, दॅट इज देअर डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता देअर डायगोनल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर याचा अर्थ काय, हे जे डायगोनल आहे ते एकमेकांना 90 अंशाचा अशा पद्धतीने कोन करत असतात आणि कोन करून बायसेक्ट करतात. म्हणजे समजा हा आणि हा डायगोनल 10 सेंटीमीटर दिलेला आहे, तर हा तुमचा फाय आणि फाय येणार. ठीक आहे. हा डायगोनल तुमचा 12 सेंटीमीटर दिलेला आहे, तर हा 6 आणि 6 येणार. दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे एकमेकांना ते काय करतात, समान याच्यामध्ये डिवाइड करत असतात. म्हणजे ते आर द परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे झाले तुमचे सगळे रेक्टँगलचे कॅरेक्टरिस्टिक. का सांगितले, कारण आपल्याला त्यांनी रेक्टँगल PQRS दिलेला आहे. प्रूव्ह दॅट, हे आपल्याला प्रूफ करायला लावलेलं आहे. TS स्क्वेअर, TS बघा कुठे, TS याचा स्क्वेअर, TS स्क्वेअर इज इक्वल टू TQ स्क्वेअर, TQ कुठे रे, TQ याचा स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर, TP कुठे, याचा स्क्वेअर इज इक्वल टू TR स्क्वेअर. म्हणजे असं काहीतरी आपल्याला प्रूफ करायचं. आता टेन्शन घ्यायचं काम नाहीये. हे बघितल्या आपल्याला कळेल की अरे याच्यामध्ये प्लस आहे, म्हणजे ऍप्लिकेशन, पायथागोरसचं ऍप्लिकेशन आपल्याला इथे कुठेही वापरायचं नाही. आपल्याला इथे डायरेक्टली अपोलोनियसचा थेरम वापरायचं. पण कुठे वापरायचं, कसं वापरायचं हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगते, कारण की एक एक स्टेप नीट बेसिक समजून घ्या. ॲज शोन इन फिगर ड्रॉ सेगमेंट AB. AB ही जी डॉटने दाखवलेली आहे ती आपण इज पॅरलल टू SR. या AB ही SR ला पॅरलल काढली. ठीक आहे. दुसऱ्या याने दाखवते तुम्हाला मी. बघा इथे काय केलं, ही जी AB आहे, ही जी AB आहे ह्या SR ला पॅरलल काढली. AB काय काढलं, ह्या SR ला काय केलं, पॅरलल. दिसतंय ना तुम्हाला, पॅरलल. AB इज पॅरलल टू SR. अशा फक्त झोपलेल्या आहेत त्याला. SR ला काय आहेत, पॅरलल आहे. आणि ATB म्हणजे हे कोलिनियर पॉइंट्स आहे, एका सरळ रेषेमध्ये आहे. आता हे सगळं आपल्याला प्रूफ करायचं आहे. आता प्रूफ करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, गिवन लिहावं लागणार आहे. आपण 4 मार्काचं एक्झाम्पल आहे ना, मग गिवन आपण लिहिणार, मग टू प्रूव्ह गिवन, नंतर टू शो किंवा टू प्रूफ, आणि नंतर प्रूफ स्टार्ट करणार आहोत. मग आता गिवनमध्ये बघा, गिवनमध्ये काय दिलेलं आहे बघा, ते जे दिलेले तेच आपण लिहून काढणार आहे गिवनमध्ये. दॅट इज क्वाड्रिलॅटरल पॉइंट. तिथूनच कॉपी करायचं. गिवन म्हणजे तुम्हाला कुठून वरतून लिहायचं किंवा काही विचार करायची गरज नाही, तिथूनच कॉपी पेस्ट करायची फक्त. पॉइंट T इज इन द इंटेरियर ऑफ रेक्टँगल PQRS काय आहे, तो इंटेरियर आहे. हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला टू प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूफ. ओके, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे.
आणि नंतर प्रूफ. मग आपण आपला प्रूफला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप. टू प्रूफ काय करायचं, तिथूनच लिहायचं. हे आपल्याला प्रूफ करायचं ना. बघा पहिलं किती सोपं आहे, 4 मार्कचा क्वेश्चन आहे. गिवन पण तिथूनच लिहिलं आणि प्रूफ पण तिथूनच लिहायचं आहे. प्रूफ काय करायचं, TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR² हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. आणि आता आपण खऱ्या अर्थाने आपल्या प्रूफला इथे सुरुवात करणार आहोत. आता आपल्या प्रूफला काय होती, इथे सुरुवात होते. आता प्रूफला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन दाखवावं लागणार आहे आणि मग आपल्याला प्रूफला सुरुवात करावी लागणार आहे. मग आता कन्स्ट्रक्शन आता पहिलं कन्स्ट्रक्शन जे आहे बघा, गिवन पाहून लिहिलं, टू प्रूफ पण पाहून लिहिलं, कन्स्ट्रक्शन पण आपल्याला पाहूनच लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, तेच आपल्याला ऍट शोन इन फिगर ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल टू साइड P SR अँड ATB. ते आपण पहिलं कन्स्ट्रक्शन पाहूनच लिहूया. तिथूनच इथपासून इथपर्यंत कॉपी करायचं. पहिलं कन्स्ट्रक्शन, ड्रॉ सेगमेंट AB पॅरलल साइड SR and they are linear. A dash T dash B means T is the midpoint or they are the in collinear points. ते काय आहेत, एकमेकांचे कोलिनियर पॉइंट. हे पहिलं कन्स्ट्रक्शन झालं. आता दुसरं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे आणि मग लिहायचं आहे. आता दुसरं कन्स्ट्रक्शन काय करायचंय जरा नीट समजून घ्या. या फिगरमध्ये तुम्हाला दुसरं कन्स्ट्रक्शन मी शिकवते, कशा पद्धतीने आपल्याला दुसरं कन्स्ट्रक्शन हे करायचं आहे. मी आता विचार करते कुठल्या जरा डार्कने तुम्हाला तो दाखवते दुसरं कन्स्ट्रक्शन. आता हा काय आहे, तुमचा रेक्टँगल आहे. या रेक्टँगलला काय असतात, तुमचे डायगोनल्स असतात आणि दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. मग आता आपल्याला काय करावे लागणार आहे, याचे डायगोनल ड्रॉ करावे लागणार आहे. मग आता मी इथून हा डायगोनल ड्रॉ करायला सुरुवात करते. हा पिंक कलरचा दिसतोय तुम्हाला, अशा पद्धतीने हा डायगोनल मी इथे ड्रॉ केलेला आहे. आणि ते दोघंही एकमेकांना एका पॉइंटमध्ये येऊन मिळताय. त्या पॉइंटला मी एक नाव देते. त्या पॉइंटचं नाव आहे एम नाव दिलेलं आहे. आणि नंतर मग आपण सुरुवात करणार आहोत हे कन्स्ट्रक्शन लिहायला सुद्धा. ठीक आहे, गिवन पाहून लिहिलं, प्रूफ पण पाहून लिहिलं, कन्स्ट्रक्शनमध्ये पहिलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते पण आपण पाहून लिहिलेलं आहे. आता आपल्याला दुसरं कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे, हे दोन डायगोनल काढलेले आहेत आणि ते डायगोनल आपल्या एम पॉइंटमध्ये येऊन मिळतात. मग आता हे लिहिणार कसं, ओके, ड्रॉ. मग आता हे आपल्या साध्या भाषेमध्ये लिहा ना, ड्रॉ डायगोनल कुठले डायगोनल काढले रे, PR अँड डायगोनल कुठला काढला रे अजून आपण, डायगोनल QS and they intersect with each other at point M. हे पण लिहून टाका. and they intersect to each other आपल्या साध्या भाषेत लिहितोय, at point M. बघा 4 मार्काचा प्रश्न आहे, पण तुम्हाला टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही. इतका सोपा प्रश्न आहे. डायग्राम तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. पहिलं काम काय करायचं, तुम्ही पहिलं काम हे करायचं आहे की गिवन पाहून लिहायचंय. कुठून, तिथूनच. T इज द इंटेरियर ऑफ द रेक्टँगल PQRS. त्यानंतर प्रूफ पण तिथून पाहून लिहायचंय. कन्स्ट्रक्शन मध्ये पहिलं कन्स्ट्रक्शन पण तिथून पाहून लिहायचंय. दुसऱ्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलं आपण, हा जी फिगर तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये फक्त 2 PR म्हणजे फक्त ह्या 2 रेषा जोडल्या, नावं पण दिलेली नाहीये, फक्त त्यांच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण M नाव दिलं आणि ते दुसरं कन्स्ट्रक्शन पण आपण लिहून टाकलेलं आहे. इथपर्यंत समजलं का, नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये यस टाका आणि समजलं असेल तर एक थम्सअप टाका बरं पटकन. एवढं समजलं का तुम्हाला, एवढं समजलं, हे पाहूनच लिहिलेलं आहे. फक्त एक एक्स्ट्रा काय ऍड केलं, हे 2 डायगोनल जोडले आणि पॉइंट M काय केलं आपण, त्याला नाव दिलेलं. दुसरं काही विशेष काहीच केलेलं नाही. आणि आता आपण प्रूफला खऱ्या अर्थाने काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. मग आता हे कन्स्ट्रक्शन केलं. आता हे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे
हे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे एक गोष्ट झालेली आहे. काय गोष्ट झालेली आहे की दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तुम्ही लिहू शकता दॅट इज डायगोनल ऑफ द रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे हे दोन समान भाग, हे दोन समान भाग, हे आणि हे दोन समान भाग त्याच्यामुळे होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, दोन भाग याचे तयार होणार आहे. ते आपल्याला पुढे लिहावं लागणार आहे. चला, इथे परत मी तो क्वेश्चन पण लिहिलेला आहे, डायग्राम परत काढलेली आहे. का ही डायग्राम परत काढलेली आहे, तुम्हाला समजावं म्हणून. कारण हा क्वेश्चन खूप छान आहे, सिंपल आहे. आता नेक्स्ट काय करायचंय, टीचरांनी काय सांगितलं की ह्याच्यामुळे याचे दोन समान भाग, हे दोन समान भाग, हे आणि हे समान भाग. मग आपण लिहू शकतो पुढे कन्स्ट्रक्शन नंतर. आणि आता आपलं प्रूफ इथून सुरू करतोय आपण. ठीक आहे, प्रूफ सुरू करतोय आपण. मग आता प्रूफ सुरू करताना हे डायगोनल काढले, त्याची आपण प्रॉपर्टी लिहून घेऊया. दॅट इज डायगोनल ऑफ रेक्टँग्युलर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहेत एकमेकांचे डायगोनल. मग आता पी आर इज इक्वल टू क्यू एस. हे डायगोनल पण काय आहेत, सेम आहेत. पी आर इज इक्वल टू क्यू एस हे दोन डायगोनल आहेत. मग आता आपण याचं हाफ केलं, याचं मेजरमेंट काढायचं असेल, समजा या पी आरचं या फक्त याचं मेजरमेंट काढायचं, या हाफचं पीएमचं काढायचं असेल तर कसं करणार, हाफ ऑफ पी आर करावं लागणार आहे. आणि तुम्हाला या क्यू एमचं मेजरमेंट काढायचं असेल तर या क्यू एसच्या हाफ करावं लागणार आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. 1/2ने काय करू, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1/2. 1/2ने मल्टिप्लाय करू. मग आता 1/2 इंटू पी आर केलं आणि 1/2 इंटू क्यू एस केलं तर काय येतंय बघा, काय येतंय बघा, लक्ष द्या. दोघांच्याही हाफ केलं, पी आरच्या हाफ केलं तर काय मिळणार आहे, पीएम. पीएम लिहू शकतात किंवा आरएम लिहू शकतात. आपण पीएम घेऊया, पीएम मिळाला इथे. आणि याच्या हाफ केलं, क्यू एसच्या हाफ केलं तर आपल्याला काय मिळाला, हा मिळाला, क्यू एम मिळाला. किंवा एस एम लिहू शकतात, क्यू एम लिहूया आपण. सो इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर. परत एकदा बघा डायग्राम तुम्हाला अशी दिलेली होती. पहिले गिवन पाहून लिहिलं, प्रूफ पाहून लिहिलं, कन्स्ट्रक्शनचा पहिला पॉइंट पण पाहून लिहिला. दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण ह्या डायग्रामला दोन डायगोनल ड्रॉ केले, त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला एम नाव दिलं आणि ते फक्त लिहून काढलं. ड्रॉ डायगोनल पी आर अँड क्यू एस अँड दे इंटरसेक्ट टू इच अदर ॲट पॉइंट एम. इथपर्यंत क्लिअर. पुढे काय केलं आपण, ते एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. मग प्रूफ मध्ये काय केलं, दे आर द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर ही प्रॉपर्टी लिहून घेतली. आणि हे पी आर इज इक्वल टू क्यू एस, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणून हाफने मल्टिप्लाय केलं. मग याच्या हाफ केलं पीएम आलं, त्याच्या हाफ केलं क्यूएम. हे का, हे आपल्याला पुढे आपल्या प्रूफ मध्ये काय करायचं आहे, आपल्याला यूज करायचं आहे. दॅट्स इट. ओके, आय थिंक तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता आपण खऱ्या अर्थाने आपलं प्रूफ इथून सुरुवात होतंय. ठीक आहे, बघा टीएस टी क्यू स्क्वेअर टीपी. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं, हे असं काहीतरी प्रूफ करायचं आहे. मग आता पहिले आपण हे असं प्रूफ करू, हे असं प्रूफ करू, पण त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, अपोलोनियसचं थेरम आपल्याला वापरावं लागणार आहे. मग आता कसं, कुठे, कोणत्या पद्धतीने हे अपोलोनियस थेरमचं यूज करायचं, लेट्स सी डिअर स्टुडंट्स. आणि आता खऱ्या अर्थाने आपल्या एक्झाम्पलला सुरुवात होते. अगदी डोकं लावून चालाखीने हे उदाहरण सोडवायचंय, बाकीचं जाऊ दे. आपल्याला काय करायचं, हे आणायचंय ना. हे कसं आणायचं जरा विचार करूया. आता टी एस स्क्वेअर टी क्यू स्क्वेअर, तुम्हाला एक ट्रिक सांगते. आता हे दिलेली ना डायग्राम, मी 2-2, 3-3 डायग्राम का दाखवले तुम्हाला समजावं म्हणून. मग आता टी एस स्क्वेअर जोडा बरं, टी एस. ठीक आहे, हा टी एस स्क्वेअर जोडला, टी एस हा मी जोडला. आणि टी क्यू स्क्वेअर हा जोडला मी. ठीक आहे, हा हे दोन्ही जोडले. ठीक आहे, आता काय केलं मी, आपल्याला हे प्रूफ करायचंय ना. मग टी एस स्क्वेअर आणि टी क्यू स्क्वेअर. आता हा जो टी आहे ना, हा टी मी जरा बाहेर लिहिते म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. हा जो टी इथे लिहिलेला आहे ना, हा टी मी जरा बाहेर लिहिते, इथे लिहिते, हा टी इथे लिहिते. आणि आपण काय केलं, टी हे दोघं आपल्याला आणायचे आहेत ना, मग हे आपण दोघं जॉईन केले. मग आता हे जॉईन केले
हे जॉईन केले तर आपण काय करूया, ही तिसरी साइड पण जॉईन करून घेऊया. बरोबर, ही तिसरी साइड पण काय करूया आपण जॉईन करून घेऊया. आणि जॉईंट केल्यानंतर नीट लक्ष द्या हा, नीट समजून या. एकदम सोपा प्रश्न आहे. एक ट्रायंगल आपल्याला मिळतोय, एक काय मिळतो आपल्याला, ट्रायंगल मिळतोय. याला कलर देते पाहिजे मी ह्या ट्रायंगलला. बघा, एक ट्रायंगल आपल्याला मिळतोय. बघा, हा ट्रायंगल आपल्याला मस्तपैकी हा ट्रायंगल इथे मिळालेला आहे. असा हा ट्रायंगल इथे आपल्याला मिळालेला आहे. या ट्रायंगलकडे आता आपल्याला काय करायचं, मस्तपैकी फोकस करायचं आणि हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे या ट्रायंगललाच आपल्याला अपोलोनियसचं थेरम वापरायचंय. कसं बघा, आता या टी पासून इथे पुढे आपण डॉट डॉट जॉईन केलेला आहे आणि इथे काय आहे, हा एम पॉइंट आहे. म्हणजे हा ट्रायंगल आहे बघा, हा तुमचा ट्रायंगल आहे. हा दिसतोय तुम्हाला, मधल्या याच्यावरती लक्ष द्या. हा काय आहे, ट्रायंगल आहे. ही काय आहे, याची मीडियन आहे. टीएम काय आहे, या ट्रायंगलची मीडियन आहे. ट्रायंगलचं नाव काय आहे, STQ. मग चला फटाफट लिहायला सुरुवात करूया. इन ट्रायंगल STQ मध्ये आपण काय करणार, अपोलोनियस बाय अपोलोनियस थेरम. अपोलोनियस थेरम का वापरू शकतो, कारण की आपल्याला एक साइड मिळालेली आहे की ज्याच्यावरती मिड पॉइंट एम आहे, त्याच्यानंतर अदर दोन साइड आहे, मीडियन आहे, म्हणून आपण अपोलोनियसचं थेरम इथे वापरू शकतो. बाय अपोलोनियस थेरम. आपलं अपोलोनियस थेरम आपण काय करणार आहोत, इथे छानपैकी आता इथे वापरणार आहोत. मग आता काय आहे आपलं अपोलोनियस थेरम, सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यावरती मीडियन आहे ती बाजू सोडून इतर दोन बाजूंचा वर्ग म्हणजे TS² + TQ². बघा येतंय का, बघा इथे TS² + TQ² येतंय ना आपलं. मग आता याच्यावरती तुमचा मिड पॉइंट आहे, ती सोडून दिली, मग याचा स्क्वेअर घेतला, TS² + TQ² + TQ² इज इक्वल टू 2 इंटू मीडियमचा स्क्वेअर करतो प्लस 2 इंटू डॅश डॅश स्क्वेअर. असं काय करतो आपण आता, 2 इंटू मीडियन काय आहे, TM चा स्क्वेअर करतो आणि त्याच्यानंतर जी आहे हाफ QM, याच्यामध्ये काय करतो, SM घेतलं तरी चालेल, QM घेतलं तरी चालेल. आपण काय करणार आहे, याची हाफ घेणार आहोत, QM, 2 इंटू QM². ठीक आहे, याला काय करणार तुम्ही, इक्वेशन नंबर 1 नाव देणार. आता हे बाकीचं सोडून द्या, ही अर्धी बाजू मिळाली ना आपल्याला, काही टेन्शन नाही. येतंय लक्षात तुमच्या. आता परत एकदा लक्षात घ्या, आपल्याला अशा पद्धतीने 4 मार्क्सचं एक्झाम्पल दिलं होतं की ज्या एक्झाम्पल मध्ये आपण गिवन पाहून लिहिलं, प्रूफ पण पाहून लिहिलं, कन्स्ट्रक्शन मधला पहिला पॉइंट पण पाहून लिहिला, दुसऱ्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण ह्या जो तुमचा रेक्टँगल आहे त्याला दोन काय केले, डायगोनल ड्रॉ केले, दोन कर्ण ड्रॉ केले आणि त्याच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय केलं आपण, M नाव दिलं आणि ते कन्स्ट्रक्शन ॲज इट इज लिहून काढलं. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर पुढे काय केलं की जे रेक्टँगल दे आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, मग ते एकमेकांचे बायसेक्ट असतात, ही प्रॉपर्टी लिहून काढली आणि त्याच्या हाफ केलं. PR इज इक्वल टू QS मल्टिप्लाय बोथ साइड बाय हाफ आणि PM आणि QM हे आपल्याला मिळाले, हे पुढे आपल्याला वापरायचे. ठीक आहे, मग आपण अपोलोनियस थेरम वापरायला सुरुवात केलं. कुठला एक ट्रायंगल चूज केला, STQ. हा ट्रायंगल चूज केला, त्याला पूर्ण अपोलोनियस थेरम आपण इथे वापरलेलं आहे. आता बघा, हे आपलं फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. तसंच सेकंड इक्वेशन, तसंच काय करणार आहोत आपण, सेकंड इक्वेशन पुढच्या ट्रायंगल साठी तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे मिळेल. मग TP² इज इक्वल टू PR². येतं लक्षात. आता आपण काय करणार आहोत, परत हे मिळवायचंय ना आपल्याला, TP² इज इक्वल टू TR². याच्यासाठी अजून एक डायग्राम इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. काय मिळवायचंय तुम्हाला, काय मिळवायचंय, TP² इज इक्वल टू TR². काय मिळवायचंय, TP² इज इक्वल टू TR² हे आपल्याला मिळवायचं आहे. आता हे मिळवण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, हे दोघं जॉईंट करा. हे दोघं काय करा, जॉईंट करा. मग आता इथे आपण डायगोनल काढलेले नाही, ह्या डायग्राम मध्ये आपण काय करूया, डायगोनल काढून घेऊया. ठीक आहे, आणि त्याच्या
पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण काय नाव दिलेलं होतं, यम नाव दिलेलं होतं. ठीक आहे, हे कन्स्ट्रक्शन आपण पहिल्यापासून केलेलं होतं. आता आपल्याला टीपी स्क्वेअर इज इक्वल टू टी आर स्क्वेअर हे दाखवायचं आहे. मग आता कसं दाखवणार, तुम्ही मला सांगितलं डायरेक्ट जॉईन करा. टीपी, टीपी कुठे आहे रे, टीपी, टीपी, हा टीपी, हा ठीक आहे, हे जॉईन केलं. टीपी प्लस टी आर, टी आर म्हणजे हे जॉईन केलं, म्हणजे हा ट्रायंगल मिळणार आहे बघा. त्याच्या अपोजिट काय आला, हायपोटेनस आला. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा काय, ही काय आली, मीडियन आली. मिळतंय, म्हणजे हा ट्रायंगल आपल्याला अशा पद्धतीने मिळाला. हे दोघं जॉईन केलं, पुढे ही तिसरी जी पिंक कलरची लाईन आहे ती पण जॉईन केली, एक ट्रायंगल मिळाला, इथे मीडियन पण मिळाली. आणि ह्या ट्रायंगलसाठी आपण काय करू शकतो, ह्या ट्रायंगलसाठी आपण परत अपोलोनियसचं जे थेरम आहे ते थेरम इथे वापरू शकतो. ठीक आहे, पाहिजे तर ह्या ट्रायंगलला मी कलर देते एक अजून. बघा ग्रीन कलरचा हा ट्रायंगल आहे. आणि आता मज्जा येणार आहे, एकदम सोपं झालं. आपल्याला परत दुसरा ट्रायंगल मिळाला, इन ट्रायंगल. पुढे ट्रायंगल काय नाव घ्या, पी टी आर, इन ट्रायंगल पी टी आर बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. याच्यासाठी पण आपण अपोलोनियस थेरम काय करू शकतो, यूज करू शकतो. का, हे ट्रायंगल आहे, इथे त्याचा मिड पॉइंट आहे, ही लाईन जॉईंट करते आहे, मीडियन आहे. मग जिथे मिड पॉइंट आहे त्या दोन साइड सोडून, मग बघा टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर मिळालं की नाही. टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर, टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 मीडियनचा स्क्वेअर प्लस 2 तो जो हाफ आहे त्याचा स्क्वेअर. मीडियन काय आहे तुमची, टीएम, टीएमचा स्क्वेअर, आणि याचा हाफ, याची हाफ काय आहे, याची हाफ पीएम. पीएम किंवा आर एम घेऊ शकतात, आपण पीएम घेऊया, पीएम स्क्वेअर. झालं. आता तुम्ही काय करायचं, दोन्ही इक्वेशन कंपेअर करा. दोन्ही इक्वेशन कंपेअर करा, याची ही साइड आणि याची ही साइड, या दोघी तर आपल्याला मिळत आहे. मग आता आपल्याला ह्या दोघा साइड दाखवायच्या आहे. मी काय करते, याचं जे अगोदरचं इक्वेशन आहे ते वरती लिहून घेते. इथे काय केलं आहे, मी हे इक्वेशन लिहून घेतलंय तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, आता हे इक्वेशन नंबर 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे. बघा टीपी स्क्वेअर टी आर स्क्वेअर हे तर आपला प्रूफ होईल, पण ह्या दोघं बाजू सुद्धा तुमच्या सेम आल्या पाहिजे. ह्या दोघं बाजू पण काय आल्या पाहिजे, सेम आल्या पाहिजे. आता याच्यामध्ये 2 टीएम स्क्वेअर, 2 टीएम स्क्वेअर सेम होते, पण इथे पीएम आहे, इथे क्यूएम आहे. पण आपण पहिल्या स्टेप मध्ये कुठेतरी काहीतरी केलं होतं, आठवतं का, पीएम अपॉन क्यूएम. म्हणजे हे जे डायगोनल असतात ते काय असतात, एकमेकांच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, आणि ते सेम काय होत असतात, भाग, त्यांचे तुकडे पण काय असतात, सेम असतात. म्हणून आपण ही प्रॉपर्टी इथे यूज केली होती. बघा ही प्रॉपर्टी कशासाठी यूज केली, डायगोनल ऑफ रेक्टँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणून त्यांचे ते डायगोनल जर सेम आहे तर त्यांचे तुकडे पण काय आहे, सेम आहे. मग आपण पीएम च्या ऐवजी क्यूएम वापरू शकतो व्हॅल्यू, आणि क्यूएम च्या ऐवजी पीएम वापरू शकतो, कारण दोन्ही तुकडे काय आहे, सारखेच आहे. मग आपण ह्या व्हॅल्यू बाय याला आपण काय करूया, इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, याला इक्वेशन नंबर 2 नाव देऊया, म्हणजे आपली गडबड होणार नाही. आणि याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. याला काय करूया, इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. मग इथे म्हणू शकतो फ्रॉम इक्वेशन नंबर 1, आम्ही आमच्या मनाने म्हणतो की नाही, इक्वेशन नंबर 1 आपल्याला काय सांगतं, पीएम इज इक्वल टू क्यूएम. पीएम काय आहे, क्यूएम बरोबर आहे. म्हणून आपण काय करू शकतो, इथे क्यूएम आहे ना, मग इथे पीएम च्या ऐवजी आपण काय करूया, क्यूएम ही व्हॅल्यू पुट करूया. सो पुटिंग व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 3 मध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करूया. आणि 3 मध्ये ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, टीपी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टीएम स्क्वेअर, तर काही प्रॉब्लेमच नाही, प्लस 2 या पीएम च्या ऐवजी आपण काय करणार, आता ही क्यूएम व्हॅल्यू टाकणार आहात, 2 क्यूएम स्क्वेअर. आणि आता इथे आपल्याला फ्रेश नवीन एक मिळालेलं आहे इक्वेशन, हे ज्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहोत, 4 म्हणणार आहोत. मग तुम्ही म्हणू शकता hence it is proof. मग आता ज्याच्या दोन्ही साइड सेम, याची
ही साईड पण सेम आली, ही साईड इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 4 ची ही साईड पण सेम आली, दोघी कॅन्सल. मग आपण म्हणू शकतो TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR². हेन्स इट इज बाय इक्वेशन नंबर 1 2 3 4 लिहा किंवा 2 and 4 वी कॅन से दॅट हेन्स इट इज प्रूफ. आपल्याला ज्यांनी ते प्रूफ करायला लावलं होतं, काय प्रूफ करायला लावलं, TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR². हे आपण अशा पद्धतीने दिमाखदार सोहळ्यात हे प्रूफ केलेलं आहे. किती छान आणि किती सुंदर 4 मार्क्स मिळवून देणारं हे एक्झाम्पल होतं. तर नीट समजून घ्या. पहिले तुम्हाला ही एक साधी सुधी डायग्राम दिलेली होती, त्याच्याद्वारे आपण पाहून गिवन लिहिलं तिथूनच, प्रूव्ह लिहिलं तिथूनच, कन्स्ट्रक्शन दिलं तिथून पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट मात्र काय केलं, आपण हे 2 डायगोनल ड्रॉ केले, त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण M नाव दिलं. हे डायगोनल जर परपेंडिक्युलर बायसेक्टर त्याचे तुकडे पण काय असतात, सेम असतात आणि हे सगळं आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलं. त्याच्यानंतर पुढे काय केलं बघा आपण, त्याच्यानंतर ती प्रॉपर्टी लिहून टाकली, दॅट इज डायगोनल ऑफ रेक्टँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. मग हे डायगोनल जर कॉन्ग्रंट आहे तर त्याच्या अर्धे तुकडे पण कॉन्ग्रंट आहे म्हणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय हाफ केलं. मग PM इज इक्वल टू QM केलं. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊन ठेवलं, कारण पुढे कुठेतरी यूज करायचंय. त्याच्यानंतर आपण अपोलोनियस थेरम यूज करायला सुरुवात केली. मग आता त्याच्यासाठी आपण काय केली, एक ट्रिक, एकदम जादुई दिमाग, अगदी शातीरपणे काय केलं, हे दोघं जोडले, TS² TQ² आणि त्याला एक ट्रायंगल तयार केला, त्याला मीडियन मिळाली आणि अपोलोनियस थेरम याच्यासाठी वापरून टाकलं, त्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. पुढे सेम प्रोसेस काय केली बघा आपण, परत ती डायग्राम मी डबल घेतली आणि परत शातीर दिमाग वापरून आपल्याला हे करायचं होतं ना, परत हे जोडून एक ट्रायंगल तयार केला, त्याला पण मीडियन मिळाली, त्याला सगळं अपोलोनियस थेरम वापरून इक्वेशन नंबर 3 मिळालं. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आले, अरे ह्या बाजू तर सेम आहे पण इथे PM आणि इथे QM आहे, पण आपण इक्वेशन नंबर इथे याच्यामध्ये 1 मध्ये सांगितलं होतं की PM इज इक्वल टू QM. याच्या आधारे काय केलं, याच्या आधारे आपण ते इथे घेतलं PM इज इक्वल टू QM. मग या PM च्या ऐवजी मी QM व्हॅल्यू टाकली आणि इक्वेशन 2 आणि 4 सेम आले. मग हे कट झाले आणि म्हणू शकतो आपण TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR². सो अशा पद्धतीने हे 4 मार्कचं एक्झाम्पल पण आपलं इथे झालेलं आहे. कसं वाटलं, समजलं का, नक्की कमेंट सेक्शन मधल्या. मी काय म्हणते, 4-5 वेळा रिवाइज करा, 100% 7 पैकी 7 मार्क्स या तुमच्या पायथागोरसचे थेरमचे मिळणार म्हणजे मिळणार. आणि अजून तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा, त्यानुसार मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि लवकरच फ्रेश सर्कल या चॅप्टर सह भेटणार आहोत आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.